तुमच्या रोजच्या वापरातलं Google पे तुम्हाला पर्सनल लोन देतं याची तुम्हाला कल्पना होती का? होय, बरोबर ऐकलत. डिजिटल वॉलेट Google पेनं देखील पर्सनल लोन देण्यास सुरुवात केली आहे. विविध बँकांच्या भागीदारीत क्विक पर्सनल लोनची सुविधा Google पेनं सुरू केली आहे. आता Google पे द्वारे किती लोन मिळेल, त्याचं व्याज किती असेल, कर्जाचा कालावधी किती असेल, हे सगळे तुमचे प्रश्न असतील. चला सविस्तर जाणून घेऊ. Google पे 30,000 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचं लोन तुम्हाला देऊ शकतं. कर्जाचा कालावधी हा 6 महिने ते 5 वर्षांपर्यंतचा आहे. आता या कर्जावर तुम्हाला 11.25% ते 15% व्याज लागू शकतो. हा व्याज दर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर आधारित ठरवला जातो. आता तुम्ही म्हणाल की ही कर्ज घेण्याची प्रक्रिया कशी आहे? तर कर्ज घेण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आहे. त्यासाठी कोणतेही कागदपत्र सादर करायची गरज नाहीये. तुमचं वय फक्त 21 वर्ष असावं आणि तुमचा नियमित उत्पन्नाचा स्रोत असावा. आणि तुम्ही जर कर्ज घेतलं तर तुमच्या बँक खात्यातून EMIचे हप्ते कट होतील. आता कर्ज घ्यायचं कसं, कर्ज घेण्याची प्रोसिजर काय आहे नीट सांगते, समजून घ्या. सगळ्यात पहिलं Google पेचा ॲप उघडा. मनी टॅबवर जा. कर्ज विभागात उपलब्ध असलेल्या ऑफर्स पहा. उपलब्ध ऑफर्सवर टॅप करा. पुढे प्रोसिजर करा. KYC कागदपत्रे अपलोड करा. सगळे डिटेल्स नीट वाचून घ्या आणि त्यानंतर लोन ॲग्रीमेंटवर साइन करा. कर्ज एकदा मंजूर झालं की त्यानंतर रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल. आहे की नाही तुमच्या कामाचा व्हिडिओ? मग पाठवा तुमच्या जवळच्यांना जे कर्ज घेण्याच्या विचारात आहेत.